काही प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला दिसतोय, कारण प्रशांत कोरटकरला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। खरं तर पोलिसांनी 7 दिवसांची मागणी केलेली होती तपासासाठी, मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी कोरटकरला सुनावल्यानंतर कोल्हापूर कोर्टाबाहेर थोडासा गोंधळ उडालेला आपण बघतोय। थोड्या वेळापूर्वीच इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी कशा प्रकारे युक्तिवाद केला याची माहिती दिलेली होती। प्रतीक्षा होती कोर्टाच्या निकालाची, मात्र आता त्यानंतर कोर्टाबाहेर थोडासा गोंधळ उडालेला दिसतोय, घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांची मोठी फौज आहे। आज या प्रकरणातली महत्त्वाची सुनावणी होती, दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाले। प्रशांत कोरटकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी होती। शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात आज जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील आणि कोर्टाच्या देखील बाहेर जमलेले होते। कोल्हापुरी पायतान दाखवण्यात आलं प्रशांत कोरटकरला, आणि या सगळ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। अतिरिक्त फौज सुद्धा तिथं तैनात ठेवण्यात आलेली आहे आणि अजूनही कोरटकरचा निषेध केला जातोय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य प्रशांत कोरटकरला बाहेर काढताना पुन्हा एकदा तिथं निषेध नोंदवला जातोय। काही जे निषेध करणारे कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, त्यांना देखील पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। कोल्हापूर कोर्टाबाहेरची ही दृश्य आहेत। थोड्या वेळापूर्वी आपण सकाळपासून ज्या वेळेला तेलंगणातनं प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलेलं होतं, जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणलेलं होतं, त्यावेळी सुद्धा अनेक शिवप्रेमी तिथं जमलेले होते आणि त्यांनी देखील घोषणाबाजी केली होती। आणि आता कोल्हापूर कोर्टाबाहेरची ही दृश्य, आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत आहेत। सचिन, काय सुरू आहे कोल्हापूर कोर्टाबाहेर? खरं पाहायला गेलं तर कोरटकरांना आता काही वेळापूर्वी पोलीस घेऊन जात असताना शिवप्रेमी आहेत त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। कोर्टाच्या परिसरामध्येच हा प्रयत्न झाला, मात्र पोलीस थोडे सतर्क असल्यामुळं कोरटकरांपर्यंत या शिवप्रेमींना पोहोचू दिलं गेलं नाही। त्यांना ताब्यात घेऊन आता ते पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेलेले आहेत पोलीस। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरटकरांना सुद्धा पोलीस गाडीत घालून त्यांना सुद्धा पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। बरं, सचिन, आपल्याला हे 2 व्यक्ती दिसत आहेत, काळ्या रंगाचा शर्ट आणि आणखी एक व्यक्ती, त्यांनी कदाचित हल्ला करण्याचा प्रयत्न केला। कोण आहेत ते आणि त्यांच्याबद्दल काय माहिती कळली का? अगदी हे शिवप्रेमी आहेत, यांनीच हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोल्हापुरातले शिवप्रेमी असतील किंवा शिवप्रेमी संघटना असतील, या प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र या ठिकाणी सकाळपासूनच पाहायला मिळतंय। जे कोरटकरांनी जे शब्द वापरले होते त्याची चीड इथल्या लोकांना, आणि याच्यामुळं कोरटकरांना आम्ही मारणार, आम्ही कोरटकरांना सोडणार नाही, अशा पद्धतीच्या भावना सकाळपासून व्यक्त होत होत्या। आणि पोलिसांना जी भीती होती ती हीच होती की कोरटकरांवर हल्ला होण्याचा शक्यता आहे आणि याच्याचमुळं पोलीस बंदोबस्त तैनात जास्त करण्यात आला होता। मात्र कोरटकरांना घेऊन जेव्हा ही पोलीस निघाले तेव्हा हा हल्ला झाला। मात्र यामध्ये कोरटकरांपर्यंत हे ज्यांनी हल्ला केला, ज्यांची म्हणजे इच्छा होती मारण्याची कोरटकरांना, त्यांच्या शब्दामुळं ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही। बरोबर आहे। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि हे दोघे जण, काळ्या रंगाच्या शर्टातली एक व्यक्ती आणि रंगाचा शर्ट घातलेली दुसरी व्यक्ती, हे दोघेही जण या कोर्टाच्या बाहेर दबा धरून बसलेले होते। जसं प्रशांत कोरटकरला पोलीस कोर्टाच्या बाहेर घेऊन येतील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी, तेव्हा लगेचच कोरटकरवरती हल्ला करण्याच्या तयारीत हे दोघे जण होते। खरं तर शिवप्रेमींची गर्दी ही सकाळपासूनच होती। कोल्हापुरी पायतान दाखवण्यात आलं आणि हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न, सकाळी देखील असाच गोंधळ झालेला होता जुना राजवाडा पोलीस स्टेशनमधनं, ज्यावेळेला कोल्हापूर कोर्टामध्ये कोरटकरला आणण्यात आलं। आणि आता ही सुनावणी झाल्यानंतर पुन्हा ज्यावेळेला कोरटकरला पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची वेळ आली, कोर्टातनं बाहेर काढलं जात होतं, तेव्हा देखील काही शिवप्रेमी हे बाहेर दबा धरून बसलेले होते आणि त्यांच्याकडून कोरटकरला मारण्याचा, त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। त्याची ही दृश्य आहेत। या दोघाही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय किंवा बाजूला काढलंय, शांत केलंय, कारण कोरटकरवरती हल्ला होणार याची कल्पना पोलिसांना देखील होती। त्या तयारीतच सर्व पोलीस फोर्स होता आणि म्हणूनच या दोघांना तिथल्या तिथे बाजूला करण्यात आलं। कोरटकरपर्यंत पोहोचू दिलं नाही पोलिसांनी, कारण जे काही आक्रमक झालेले आहेत हे शिवप्रेमी, ते सकाळपासूनच कोरटकरला मारण्याच्या, त्याच्यावरती हल्ला करण्याच्या तयारीत आहेत। आणि ज्यावेळेला सुनावणी संपून कोरटकरला कोर्टाबाहेर आणलं जात होतं आणि आता जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा नेलं जाणार, त्यावेळी पुन्हा एकदा हे शिवप्रेमी आक्रमक झाले, कोरटकरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळची ही काही दृश्य आहेत। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज सुनावणी झाली, युक्तिवाद झाला। कोर्टाच्या बाहेर अजूनही शिवप्रेमी ठाण मांडून होते।
मात्र ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी पुन्हा एकदा कोरटकरला बाहेर आणण्यात आलं त्यावेळी काय झटापटी झाली त्याची ही दृश्य आहेत. पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात आहे, कारण कोरटकरवरती अशा प्रकारे हल्ले होणार हे अपेक्षितच होतं. हाणामारी होणार किंवा इथे धक्काबुक्की होणार हे अपेक्षित असल्यामुळे पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त ठेवलेला होता आणि अपेक्षेप्रमाणेच घडलं. मात्र पोलिसांचा फौजफाटा इतका मोठ्या प्रमाणात होता की हे हल्लेखोर जे शिवप्रेमी आहेत ते कोरटकरपर्यंत पोहोचू शकले नाहीत. ज्या वेळेला प्रशांत कोरटकरला कोर्टाच्या बाहेर आणलं गेलं, पोलीस व्हॅनमध्ये बसवून पुन्हा एकदा जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येत आहे. त्यावेळी काळ्या रंगाचा शर्ट घातलेली एक व्यक्ती शिवप्रेमी आहे जो, आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती दोघेही कोरटकरच्या अंगावरती धावून गेले. मात्र आजूबाजूला असलेल्या पोलिसांनी त्यांना जागेवरती रोखलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य कोल्हापूर कोर्टाच्या बाहेरची, ज्यावेळेला प्रशांत कोरटकरला कोर्टाच्या बाहेर आणलं होतं. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत आहेत हे शिवप्रेमी, आणि कोरटकर विरोधात घोषणाबाजी सुद्धा या शिवप्रेमींकडनं पुन्हा एकदा करण्यात आली. आमचे प्रतिनिधी सचिन जाधव हे कोल्हापूर कोर्टाच्या परिसरातच आहेत. काय त्यावेळेला गोंधळ उडाला? खरं तर सचिन, अपेक्षित होतच असे काही प्रकार होणार, त्यामुळे पोलीस आणि इतर फौजफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात होता आणि अपेक्षेप्रमाणे घडलंच, हल्ला झालाच कोरटकरवरती. काय सविस्तर सांगाल? अगदी खरं तर कोरटकरांना अटक केल्यानंतर शिवप्रेमी जे आहेत कोल्हापूरचे यांनी ठाण मांडलं होतं की या ठिकाणी त्यांना चोप द्यायचा, कारण कोरटकरांनी जे शब्द वापरले, कोरटकरांनी ज्या धमक्या दिल्या त्याच्यावर कोल्हापूरकर संतापलेले होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंद्रजित सावंतांना धमकी दिली त्याच्यापेक्षाही जास्त संताप हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले, राजमाता जिजाऊंबद्दल अपशब्द वापरले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरले. याच्यामुळे कुठेतरी कोल्हापूरकर जास्त संतापलेले होते आणि असे वाचाळवीर पुन्हा बडबडतील, असं पुन्हा होऊ नये, लोकांना लक्षात यावं की जर असे अपशब्द वापरले तर काय होतं, याच्यासाठी खरं तर सकाळपासून अनेक शिवप्रेमी संघटना, अनेक शिवप्रेमी या ठिकाणी आलेले होते आणि बऱ्याच ठिकाणी दबा धरून बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. या पोलिसांना गुंगारा देत काही शिवप्रेमी या कोर्टाच्या परिसरामध्ये पोहोचले. जेव्हा कोरटकरांना घेऊन पोलीस निघाले होते याच वेळी बरोबर हा हल्ला झाला, चप्पल सुद्धा फेकून मारण्यात आली. मात्र पोलीस सतर्क असल्यामुळं कोरटकरांपर्यंत हे शिवप्रेमी पोहोचू शकले नाहीत, त्याच्यामुळे कोरटकर या ठिकाणाहून वाचले असं म्हणावं लागेल. मात्र सगळ्यात महत्वाचं अजूनही कोल्हापूर मधल्या शिवप्रेमींना, शिवप्रेमी संघटनांना अजूनही चीड आहे. कोरटकर कुठेही सापडू देत, आम्ही त्यांना मारणार, अशाच पद्धतीच्या भावना या ठिकाणी शिवप्रेमी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पोलीस छावणीचं स्वरूप अक्षरशः या कोर्ट परिसराला आता आलं होतं. युक्तिवाद संपलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस आता कोरटकरांना घेऊन पुन्हा पोलीस ठाण्याकडे निघालेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्तात या गाड्या काही वेळात या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचतील. बरोबर आहे सचिन. कोल्हापूर कोर्टापासनं ते जुना राजवाडा पोलीस स्टेशन किती अंतर आहे? अगदी या रस्त्यावरून जाताना सुद्धा पोलिसांना खबरदारी घेणं गरजेचं आहे, कारण रस्त्यामध्ये सुद्धा काय मध्ये घडेल याची काही कल्पना करता येणार नाही किंवा काहीही होऊ शकतं. त्या दृष्टीनं काय खबरदारी? अगदी खरं, हे एकदम खरं आहे. याचं कारण म्हणजे गजबजलेला हा परिसर आहे आणि जेव्हा या गाड्या या रस्त्यावरून जातील तेव्हा अनेक लोक सांगता येत नाही पोलिसांना की नक्की काय ते त्यांची प्रतिक्रिया असेल. याच्यामुळे खूप मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये कोरटकरांना या गाड्या घेऊन पुन्हा पोलीस ठाण्याच्या दिशेनं निघाल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळते. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही जे शिवप्रेमी आहेत कोल्हापूरचे ते त्यांच्या मागावर असल्याचं चित्र या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताची अपडेट असे आहे की कोरटकरांवर हा हल्ला झाला, मात्र कोरटकर याच्यातून वाचले. पोलीस सतर्क होते, चप्पल फेकून मारण्यात आली, ही सुद्धा चप्पल त्यांच्यापर्यंत पोहोचली. मात्र पोलीस सतर्क असल्यामुळे कोरटकर कुठेतरी वाचल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय. सचिन, आणि यापुढे सुद्धा जेव्हा जेव्हा कोठडीतनं कोरटकरला बाहेर काढलं जाईल, कुठे न्यायालयात किंवा कुठे काय, तर तेव्हा सुद्धा अशी खबरदारी बाळगणं आवश्यक असणार आहे, कारण हा जो रोष आहे, शिवप्रेमींचा रोष आहे, त्यामुळे कुठेही कोरटकर तुरुंगातून बाहेर आला किंवा कुठेही जर बाहेर त्यांना सापडला पोलिसांच्या ताब्यात असतानाच, तरी देखील असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सगळं वातावरण पुढचे काही दिवस कोल्हापुरात असंच राहण्याची शक्यता आहे. आता पुढे पोलीस स्टेशनमध्ये 3 दिवस कोठडीमध्ये कोरटकर असणार आहे.
तोपर्यंत काय एकूणच वातावरण बघायला मिळते कोल्हापुरात याकडे आपलं लक्ष असेलच. धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीसाठी.